पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त, सभा होत असलेल्या मैदानावर 1000 पेक्षा अधिक पोलीस तैनात। महायुतीच्या उमेदवारांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचाराच्या मैदानात आज बीड आणि लातूर जिल्ह्यात घेणार सभा। आदित्य ठाकरे यांच्या मुंबईत आज 3 सभा, जोगेश्वरी ईस्ट, बांद्रा पश्चिम आणि माहीममध्ये आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 4 ठिकाणी जाहीर सभा, जळगाव, वाशिम, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यात सभा। भावना गवळी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 14 तारखेला पुण्यात आणखी 2 सभा, खडकवासल्यात मयुरेश वांजळे आणि हडपसरमध्ये साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ सभा। पुण्यात सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी भाऊ कदम मैदानात, वडगाव शहरातील मतदारांना केलं आवाहन, भाऊ कदम राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक। अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातचा बालाजी किणीकर यांना पाठिंब्याबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवला जात असल्याचा दावा, मुस्लिम जमातचे ट्रस्ट ॲडव्होकेट सिकंदर कुरेशी यांची माहिती। कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, 30 प्रकारच्या विविध रंगी सुगंधी देशी विदेशी फुलांचा वापर। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेंची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव, कामाबाबत अद्यापपर्यंत तक्रार केली नसल्याचाही दावा। 49 बेकायदा फलकांवर काय कारवाई केली, उच्च न्यायालयाची ठाणे महापालिकेला विचारणा, उत्तर देण्यासाठी आठवड्याची मुदत। खासदार धनंजय महाडिकांवर आचारसंहिता भंगाचा आरोप, मुख्य निवडणूक आयोगाकडे महिला काँग्रेसची मागणी, भाजपमधून हकालपट्टी करण्याचीही मागणी। लोकसभा निवडणुकीचे मतदान 2 टप्प्यात झाला असता तर चित्र वेगळं असतं, पंकजा मुंडेंचं विधान। 4थ्या टप्प्यात मतदान केल्यामुळे नुकसान, मुंडेंचा दावा। भाजपकडून मिशन मुंबईला सुरुवात, भाजप नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका, देवेंद्र फडणवीसांची सायन, कोळीवाडा आणि कल्याणमध्ये प्रचार सभा। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी पुण्यात, नायब सिंग सैनी प्रचाराच्या मैदानात, नरेंद्र मोदी महात्मा फुलेंच्या विचारानं काम करतायत, सैनींचं विधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।